मोबाईल स्क्रीन गार्डच्या 100 रुपयाच्या दरावरून झाला वाद, पर्यावसन झालं खुनात। 50 रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून सांगलीतल्या बस स्थानकाजवळ मोबाईल दुकानात विक्रेता आणि हल्लेखोर यांच्यात मोबाईल स्क्रीनच्या दराबाबत वादाची ठिणगी पडली। याचं पर्यावसन मोबाईल शॉपीतलं कामगार विपुल अमृतपुरी गोस्वामी याचा 4 तरुण हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूचे वार करत निर्घृण खून केला। सांगली शहरातल्या बस स्थानकाजवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातल्या कामगाराचा 100 रुपयाच्या स्क्रीन गार्ड 50 रुपयांना देण्याच्या वादातून 4 तरुणांनी कोयत्यानं वार करत निर्घृण खून केला। विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। सांगली शहर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय। रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्यानं खळबळ उडाली होती। दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। या घटनेनंतर शहर पोलिसांनी 3 हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय। अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट। सांगली शहरच्या एसटी स्टँडच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकरण झालेले आहे। त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे, त्यांचे मोबाईलचं दुकान आहे। 4 आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी। त्याच्यामध्ये त्यांचे वाद झाला आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं मयत झालेले आहे। आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन 3 आरोपींच्या ताब्यात घेतली। अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेले आहे। त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार आहे।